आणि आता बुलेटिनमध्ये घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात बोट दुर्घटनेच्या बातम्यांनी। एलिफंटाला जाणारी बोट उलटून मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू। घटनेवेळी 85 जण बोटीवर असल्याची माहिती। घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ TV9च्या हाती। नीलकमल नावाची बोट उलटली। दुपारच्या सुमारासची ही घटना। नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्याचा वेळचा हा व्हिडिओ समोर। तर नेव्ही, JNPT, कोस्ट गार्ड, पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांच्या बोटीनं अर्थ या ठिकाणी सहाय्यानं बचाव कार्य। तर सध्या बचाव कार्य थांबल्याची माहिती। बोट दुर्घटनेनंतर जयंत पाटलांकडून घटनास्थळाची पाहणी। दुर्घटनाग्रस्त नीलकमल बोट पूर्णपणे बुडाली। प्रशासनाने या संदर्भात अधिकृत माहिती द्यावी, जयंत पाटलांची मागणी। बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नौदल आणि कोस्ट गार्डच्या बोटींसह स्थानिक मच्छीमार बोटींची रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत। 4 हेलिकॉप्टरच्या मदतीनं राबवलं सर्च ऑपरेशन। दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल। नौदल, कोस्ट गार्ड, पोर्ट पोलीस आणि पथकाच्या बोटी तातडीनं मदतीसाठी पाठवल्या। बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईतील बोट दुर्घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा फोनवरून घेतली माहिती। सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, प्रशासनाला निर्देश। फोनवरून साधला अधिकाऱ्यांशी संवाद। नेव्हीच्या बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिल्याचा शेकापचे नेते जयंत पाटलांचा आरोप। नेव्हीच्या स्पीड बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिल्यानं ही दुर्घटना झाल्याचा दावा। नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ऍक्सिडेंट झाला। तर नियमानुसारच बोटीमध्ये प्रवासी होते। नौदलाच्या बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिल्यानंच हा अपघात। अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या मालकांचा आरोप।